श्री स्वामी समर्थ. नवीन भागाची सुरुवात स्वामींच्या नामस्मरणाने. मागील भागात आपण बघितलं रितेश आणि प्रियाचं बोलणं चाललं होतं. रितेश: काय झालं प्रिया, बोल ना, मध्येच का थांबलीस? प्रिया: खूप अंधार पडला आहे, आपण आधी इथून निघूयात, मग तुम्हाला सांगते. रितेश: हो बरोबर आहे तुझं, चल निघूयात. असं बोलून दोघं बाईकवर बसतात आणि शहराकडे निघतात. आता पुढे. मुंबईमध्ये येताच रितेश एका रेस्टॉरंट जवळ बाईक थांबवतो. ते दोघं रेस्टॉरंट मध्ये जातात. रितेशने तिथे आधीच टेबल बुक केलेला असतो. ते दोघं त्या स्पेशल टेबलवर बसतात. लगेच तिथे वेटर रेड रोजचा फुलांचा गुच्छ घेऊन रितेशकडे देतो. रितेश तो गुच्छ प्रियाला देतो आणि परत एकदा बर्थडे विश करतो. हे सर्व पाहून तर प्रिया शॉक होते. ती फुलांचा गुच्छ हातात घेऊन त्याचा सुगंध घेते आणि रितेशला थँक्यू म्हणते. लगेच दुसरा वेटर रेड कलरचा हार्ट शेपचा केक घेऊन येतो आणि त्यांच्या टेबलवर प्रिया समोर ठेवतो. रितेश त्याच्या खुर्चीवरून उठतो आणि प्रिया जवळ येतो. रितेशने वेटरला खुणवताच हॅपी बर्थडेचं म्युझिक वाजू लागतं. प्रिया केक कट करते. रितेश तिला केकचा पहिला बाईट खाऊ घालतो. प्रिया पण रितेशला केक खाऊ घालते. रितेश लगेच तिला डान्ससाठी तिच्या पुढे त्याचा हात करतो. ती पण त्याच्या हातात हात देते. दोघांसाठी गाणं प्ले होतं. रितेश त्याचा दुसरा हात तिच्या कमरेवर ठेवतो आणि प्रिया तिचा दुसरा हात रितेशच्या खांद्यावर ठेवते. दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत पाहत हळूहळू डान्स करू लागतात. बॅकग्राऊंडला गाणं वाजू लागतं. क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो, जिंदगी अब तुम ही हो, चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो. गाणं संपतं आणि दोघं परत टेबलवर येऊन बसतात. प्रियाला तर असं वाटत असतं हा दिवस संपवूच नाही, असंच रितेशच्या सहवासात राहावं असं तिला वाटत होतं. रितेश लगेच जेवणाची ऑर्डर देतो. सर्व प्रियाच्याच आवडीचं जेवण तो मागवतो. प्रिया: अहो, तुम्ही तर सर्व माझ्याच आवडीचं जेवण मागवलं. रितेश: हो मग, आजचा दिवस तुझा आहे, तुला जसा हवा तसा एन्जॉय कर, आज काहीच बंधन नाही तुझ्यावर. प्रिया: थँक्यू रितेशजी. रितेश: या थँक्यू कशाला म्हणतेस, तो तुझा हक्क आहे प्रिया. प्रिया: रितेश लगेच त्याच्या बॅग मधून एक बॉक्स काढतो आणि तिच्या समोर ठेवतो. ज्वेलरीचा बॉक्स असतो तो. प्रिया ते पाहून शॉक होते. प्रिया: आता यात काय आहे? रितेश: छोटस गिफ्ट. प्रिया: दिलं ना तुम्ही गिफ्ट, हा सुंदर पंजाबी ड्रेस दिला तुम्ही गिफ्ट. नंतर या हॉटेलमध्ये आल्यानंतर सर्वच सरप्राईज खूप छान होतं आणि तेही गिफ्टच होतं माझ्यासाठी. प्रियाला समजलं होतं की ज्वेलरी बॉक्स म्हणजे नक्कीच सोन्याचा दागिना असेल. सोन्याचा दागिना म्हटलं की पैसा भरपूर लागतो, म्हणून तिचं मन नाही म्हणत असतं ते गिफ्ट घ्यायला. रितेश: हे अजून एक स्पेशल गिफ्ट तुझ्यासाठी. प्रिया: नको नको, अहो नको, खूप जास्त गिफ्ट झाले. रितेश: असं गिफ्टला नाही म्हणायचं नसतं प्रिया. प्रिया थोड्या वेळ शांत राहते. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसतो इतकं सर्व पाहून. रितेश: प्लीज प्रिया, ओपन कर ना हे गिफ्ट. रितेश तो ज्वेलरीचा बॉक्स अजून तिच्या पुढे सरकवतो. प्रिया शेवटी तो बॉक्स ओपन करते आणि त्यातलं गिफ्ट पाहून तर शॉकच होते. त्यात सोन्याचे 2 सेम कडे असतात. एक साईजने लहान असतं आणि एक मोठं असतं. प्रिया ते बॉक्स मधून बाहेर काढते. छोट्या कड्यावर रितेशचं नाव लिहिलेलं असतं आणि मोठ्या कड्यावर प्रिया. ते पाहून ती त्या कड्यांच्या प्रेमात पडते. रितेश: आवडलं का गिफ्ट प्रिया? प्रिया: खूप खूप आवडलं. प्रिया लगेच तिचं कडं रितेशकडे देते आणि म्हणते, तुम्हीच माझ्या हातात घाला ना हे कडं. रितेश लगेच त्याच्या हाताने तिला ते कडं घालतो. प्रिया लगेच त्याला तिचा हात दाखवत कडं दाखवतो. रितेश: मस्त दिसत आहे तुझ्या हातात, आता तू पण मला माझं कडं तुझ्या हाताने घाल. प्रिया: हो चालेल. प्रिया लगेच तिच्या हाताने त्याला कडं घालते. त्याच्या पण हातात छान दिसत असतं ते कडं. इतक्यात त्यांची जेवणाची ऑर्डर येते. ते दोघं जेवण करतात. प्रियाला तर असं वाटत असतं हा दिवस कधीच संपवूच नाही, कारण आजचा दिवस खरंच तिला हवा तसा जात होता. आज दिवसभरात दुःखाचा लवलेशही तिच्या जीवनात नव्हता. ती या जगातील सर्वात सुखी मुलगी होती, तिला असं वाटत होतं. दोघांची जेवण झाल्यावर ते घरी निघतात. घरी पोहोचायला त्यांना खूप लेट होतं. ते घराच्या दारात उभे असतात. तेव्हा प्रिया: अहो, मी तर आई पप्पांविषयी विसरलेच होते,
त्यांना माहिती आहे का हे सर्व? रितेश, आधी घरात चल, मग सर्व सांगतो. ओके? प्रिया मान हलवून हो म्हणते. रितेश चावीने दार उघडतो आणि दोघं घरात जातात. रितेश ड्रेस बदलून फ्रेश होतो. तोपर्यंत प्रिया तिचं सोन्याचं कडं काढून कपाटात तिच्या सोन्यामध्ये ठेवते. रितेश तिला ते ठेवताना पाहतो आणि म्हणतो, प्रिया, अगं मी तुला ते रोज वापरण्यासाठी दिलं. असं कपाटात ठेवावं म्हणून नाही दिलं. मी पण माझं कडं रोज वापरणार आहे. प्रिया, हो का? सॉरी सॉरी हा. प्रिया लगेच ते कडं परत कपाटातून काढते आणि हातात घालते. रितेश, गुड गर्ल. प्रिया लगेच वॉशरूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन ड्रेस बदलून बाहेर येते. रितेश मोबाईल बघत बेडवर बसलेला असतो. रितेशला उद्या सुट्टी असल्यामुळे तो रिलॅक्स असतो. पण प्रियाला कॉलेज असतं म्हणून ती लगेच बेडवर आडवी होते. रितेश, झोपते आहेस प्रिया? प्रिया, हो, उद्या कॉलेज आहे म्हणून. तुम्ही नाही झोपत का? रितेश, ओके, झोप मग. मला उद्या सुट्टी आहे म्हणून मी निवांत आहे. प्रिया, मज्जा आहे तुमची. रितेश, कसली मज्जा? मी तुला इतके छान छान गिफ्ट दिले, पण तू मला रिटर्न गिफ्ट सुद्धा नाही दिलंस. रितेश असं म्हणताच प्रिया बेडवर उठून बसते. प्रिया, अरे हो, सॉरी सॉरी, विसरलेच मी. काय हवं तुम्हाला रिटर्न गिफ्ट? माझं बजेट जरा कमी आहे, तर मला जरा कमी किमतीचंच मागा हा. मी जॉबला लागले की तुम्हाला हवं ते रिटर्न गिफ्ट दे. रितेश, तसं काही नाही. तू आता पण मला हवं ते रिटर्न गिफ्ट देऊ शकतेस. प्रिया, आत्ता? आत्ता कसं काय गिफ्ट देऊ शकते? रितेश, विचार कर ना तू. प्रिया विचार करू लागते. प्रिया खूप विचार करते, पण तिला काही समजत नाही. रितेशला आता लगेच काय रिटर्न गिफ्ट देता येईल? शेवटी ती कंटाळून म्हणते, अहो, मला नाही कळत आहे. काय म्हणताय तुम्ही? काय रिटर्न गिफ्ट देता येईल आता? प्लीज तुम्हीच सांगा ना. रितेश गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, सांगतो. प्रिया उत्साहाने, सांगा सांगा. रितेश त्याचा हाताचा इंडेक्स फिंगर त्याच्या ओठांवर दोनदा टॅप करतो. प्रिया ते पाहताच पटकन लाजते आणि खाली नजर करून तिच्या हातांच्या बोटांशी खेळू लागते. तिच्या पोटात गोळा येतो. तिला उमजत नाही काय करावं. ती शांत राहते. तिला शांत झालेलं पाहून रितेश तिचा हात स्वतःच्या हातात घेतो आणि म्हणतो, देशील ना मला माझं आवडतं रिटर्न गिफ्ट? रितेशने तिच्या हाताला स्पर्श करतच तिच्या अंगावर गोड शहार येतात. ती खूप प्रयत्न करूनही ते कंट्रोल करू शकत नाही. ती इतकी लाजत असते की तिला रितेशने बोललेलं ऐकू सुद्धा गेलेलं नसतं, म्हणून ती काहीच उत्तर देत नाही. तिला शांत बसलेलं पाहून रितेश परत तिला विचारतो, देते आहेस का मला माझं रिटर्न गिफ्ट? प्रिया आता भानावर येते. तिला रितेशचं बोलणं ऐकू येतं. ती हिंमत करून म्हणते, हो, पण पण आधी तुम्ही डोळे बंद करा. रितेशला खूप घाई झालेली असते. तो लगेच डोळे बंद करून म्हणतो, ओके, हे बघ, डोळे बंद केले मी. प्रिया लगेच त्याच्याकडे पाहते. रितेश खरंच डोळे बंद करून बेडवर बसलेला असतो. प्रिया थोडी पुढे होते आणि तिचे दोघं हात त्याच्या दोघं डोळ्यांवर ठेवते. रितेशने डोळे बंद करूनही प्रिया परत तिच्या हाताने त्याचे डोळे झाकते आहे, हे पाहून रितेशला हसू येतं. पाहून म्हणजे रितेशला फील होतं की प्रियाने तिच्या हाताने त्याचे डोळे झाकले आहेत. ओके? प्रिया लगेच तिचा चेहरा रितेशच्या चेहऱ्यासमोर आणते आणि हळूच त्याच्या ओठांवर ओठ टेकवते आणि लगेच बाजूला होते. रितेशच्या चेहऱ्यावर पासून ती 6 इंचच दूर गेली होती की रितेशने लगेच त्याच्या हाताने तिची मान पकडली आणि जोरात स्वतःकडे ओढलं. ती जवळ येताच रितेश तिच्या ओठांवर त्याचे ओठ ठेवतो आणि तो तिला डीप किस करू लागतो. तिच्या ओठांवर प्रेमाचा वर्षाव करू लागतो. हे सर्व 2 सेकंदात झालं, त्यामुळे प्रियाला कळतच नाही काय होत आहे. जेव्हा ती भानावर येते तेव्हा तिला दिसतं की रितेश तिला किस करतो आहे. ते पाहून तिचे डोळे आश्चर्याने मोठे होतात. रितेशच्या डोळ्यावरील तिचे हात त्याच्या छातीवर जातात. तिला जेव्हा श्वास घ्यायला त्रास होऊ लागतो तेव्हा ती तिचे हात त्याच्या छातीवर दाबून त्याला दूर करू लागते. तिच्या असं करण्याने रितेशला समजतं की तिला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, म्हणून तो लगेच तिच्यापासून लांब होतो. प्रिया मोठमोठ्याने श्वास घेऊ लागते. तिचा श्वास नॉर्मल झाल्यावर ती रिलॅक्स होऊन भिंतीला पाठ टेकून बसते. ते पाहून रितेश म्हणतो, थँक्यू प्रिया फॉर रिटर्न गिफ्ट. प्रिया रितेशचं बोलणं ऐकून लाजून खाली पाहते. तिच्या अंगावर गोड शहारे येतात. तिच्या ओठांवर रितेशच्या प्रेमाचा रंग पसरलेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रियाचं कॉलेज असतं म्हणून ती नेहमीप्रमाणे लवकर उठून सर्व कामं करून कॉलेजला निघणार
म्हणून ती बॅग घ्यायला रूम मध्ये आली तर रितेश लगेच तिला म्हणतो, प्रिया. रितेशचा आवाज ऐकून प्रियाला कालचा प्रसंग आठवतो आणि ती जरा लाजते. तिच्या पोटात फुलपाखरी उडू लागतात. ती हळूच म्हणते, काय? रितेश, मी तुला ड्रॉप करतो कॉलेजला. मला चहा दे, तोपर्यंत मी फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसतो, ओके? प्रिया मान हलवून हो म्हणते आणि किचन मध्ये जाते. रितेश फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसतो. प्रिया त्याला चहा देते. चहा पिऊन होताच रितेश, चल निघायचं का प्रिया? प्रिया परत मान हलवून हो म्हणते आणि त्याच्या मागे मागे चालू लागते. रितेश बाईक घेऊन प्रिया समोर येतो. प्रिया त्याच्या खांद्यावर हात ठेवून बाईकवर बसते. रितेश सुसाट वेगाने बाईक कॉलेजच्या दिशेने पळवतो. ते दोघं अर्ध्या तासाने कॉलेजच्या गेटवर पोहोचतात. आज नेहमीपेक्षा प्रिया कॉलेजला लवकर पोहोचते. कॉलेजच्या गेट जवळ जो एकटीच मोबाईलवर बोलत उभी असते. रितेश जो जवळ बाईक थांबवितो. प्रिया लगेच बाईकवरून उतरून जो जवळ जाते. जो प्रियाला पाहून लगेच फोन ठेवून देते. प्रिया, आज तू एकटीच आली जो? राहुल कुठे आहे? जो, दोस्त दोस्त ना रहा. प्रिया तिचं गाणं ऐकून हसते आणि म्हणते, काय झालं ग? जो, राहुलचं आता काही खरं वाटत नाही मला. प्रिया, असं काय बोलते आहेस ग? जो, माझ्या घराच्या बस स्टॉपवर आम्ही उभे होतो तर तिथे सुषमा आली. तिला पाहताच राहुल राहिला नाही. बस आली तरी तो बसमध्ये चढला नाही. सुषमा बसमध्ये चढली नाही म्हणून मी त्याला खूप वेळा आवाज दिला, पण तो तिच्याकडे पाण्यात खूप मग्न होता. मग मला राग आला आणि मी निघून आले. प्रिया सर्व ऐकून डोक्याला हात मारते आणि रितेश हे सर्व ऐकून हसू लागतो. त्याचं हसणं ऐकून प्रिया आणि जो त्याच्याकडे बघू लागतात. ते पाहून तो शांत होतो. प्रिया, अहो, मी आणि जो आता कॉलेजमध्ये जातो. तुम्ही घरी जा, बाय. रितेश, नाही नाही, मी घरी जात नाही आहे. मला घरी जायची काही घाई नाही आहे. मला आज सुट्टीच आहे. चला तुम्हाला दोघांना तुमच्या डिपार्टमेंटला सोडतो. प्रिया आणि जो आश्चर्याने रितेशकडे पाहू लागतात. रितेश, काय झालं तुम्हाला दोघींना? असं भूत पाहिल्यासारखं काय बघताय माझ्याकडे? जो आणि प्रिया दोघी एकमेकींकडे बघतात. जो, जीजू, तुम्ही प्रियाला ड्रॉप करा. मी येते चालत चालत. रितेश, अरे मला चालवता येते ट्रिपल सीट बाईक. मी पाडणार नाही तुला. एवढा विश्वास ठेव तुझ्या जीजूवर. प्रिया जोचा हात पकडून हळूच म्हणते, चल ना, काय प्रॉब्लेम आहे तुला? मला पण सोबत होईल तुझी. जो ओके म्हणून मान हलवते. रितेशच्या बाईकवर आधी प्रिया बसते आणि मग जो बसते. ते ट्रिपल सीट झाल्यामुळे प्रियाला रितेशला अगदी चिटकून बसावं लागतं. रितेशला प्रियाचे श्वास त्याच्या मानेवर जाणवू लागतात. त्यामुळे त्याच्या अंगावर काटा येतो. रितेश तिच्या स्पर्शामध्ये हरवून जातो. त्या दोघी बाईकवर बसल्या तरी बाईक पुढे जात नाही. ते पाहून प्रिया हळूच रितेशच्या कानात म्हणते, अहो, आम्ही दोघी बसलो आहोत बाईकवर. तुम्ही बाईक का चालवत नाही आहात? नक्की तुम्हाला येते ना ट्रिपल सीट बाईक? प्रियाचं बोलणं ऐकून रितेश भानावर येतो आणि हळूच प्रियाच्याच टोन मध्ये म्हणतो, येते तर. तुला डाऊट आहे का माझ्यावर? प्रिया हळूच, नाही नाही, तुमच्यावर डाऊट नाही आहे, पण तुम्ही बाईक चालवत नाही म्हणून म्हटलं. रितेश मोठ्याने दोघींना म्हणतो, निघायचं का मग? दोघी सोबतच बोलतात. हो. रितेश बाईक चालत प्रियाच्या डिपार्टमेंट जवळ आणतो. प्रिया आणि जो बाईकवरून उतरतात आणि डिपार्टमेंटच्या दरवाजामध्ये उभे असलेल्या व्यक्तीला पाहून दोघी शॉक लागून एका ठिकाणी स्तब्ध उभ्या राहतात. कोण असेल ती व्यक्ती? काय होईल पुढे? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील भाग प्रकाशित करताच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. व्ह्यूअर्सने फक्त कथा ऐकून पुढे जाऊ नये. कृपया सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.